पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सेक्युअर होरायझन फॉर यूथ या उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम दिनांक 16 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता गणेश कला क्रीडा केंद्र नेहरू स्टेडियम स्वारगेट पुणे येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश युवक विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे तसेच व्यसनमुक्त आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी सामूहिक सहभाग वाढविणे हा होता। या कार्यक्रमास पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्री संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेश बनसोडे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक एनटी नार्कोटिक्स टास्क फोर्स श्री हिम्मत जाधव यांच्यासह पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। याशिवाय शिक्षणाधिकारी श्री कोरकर, विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पोलीस सह आयुक्त श्री संजय दराडे यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यांनी युवकांनी व्यसनापासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले। यानंतर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून युवकांनी व्यसनमुक्त राहून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले। त्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे श्री गौहर हसन यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती दिली। तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स श्री हिम्मत जाधव यांनी अंमली पदार्थांचे वाढते संकट, त्याचे सामाजिक परिणाम, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। शिक्षणाधिकारी श्री कोरकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत योग्य मूल्यांची जपणूक करण्याचे महत्त्व पटवून दिले। तर प्राचार्य श्री संजय चांदेटिकराम, जगन्नाथ कॉलेज खडकी यांनी विद्यार्थ्यांना करिअर शिस्त आणि चांगल्या सवयींबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। यानंतर अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित लघुपटाचे अनावरण करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत स्वतः व्यसनापासून दूर राहण्याचा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प केला। सिक्युअर होरायझन फॉर यूथ या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहर पोलीस युवकांमध्ये अंमली पदार्थांविरोधात प्रभावी जनजागृती निर्माण करून व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असून या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमाचा समारोप अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या आभार प्रदर्शनाने झाला। महत्त्वाची बातमी पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूज।